आपण कालच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर 36 साईजचं 4 टक्सचं ब्लाऊज पाहिला, पण चेस्ट होती 36 आणि फुल चेस्ट होती 38. त्यामुळे थोडंसं म्हणजे कटिंगमध्ये चेंजेस होतं ते आपण पाहिलं. आता आपण आज 32 साईजचा ब्लाऊज पेपर कटिंगवर पाहणार आहोत. तर आता काय करायचं आहे, आपण यामध्ये आपण ब्लाऊजवरून माप पण घेतोय, ब्लाऊजवरून कसं माप घ्यायचं ते पण सांगणार आहोत आणि तेच माप आपण इथे पेपर कटिंगवर टाकणार आहोत. तर बघा, सुरुवातीला सगळ्यात अगोदर पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. तर बघा, इथं शोल्डरपासून टेप पकडायचा आणि इकडं असं खाली असं 2 बोटांनी असा ब्लाऊज ओढून म्हणजे ताणायचा थोडासा. तर बघा 14.5 इंच भरते. 14.5 इंच ही पूर्ण उंची झाली, प्लस 1 इंच मार्जिन, शिलाई मार्जिन. तर झालं 15.5 इंच. तर 15.5 इंचावरती मार्किंग करायची. तिथं लगेच अशी आडवी लाईन आखून घ्यायची. प्रश्न तुम्ही परत विचारा मला नंतर. जास्त होते का? नाही, असू द्या ना, काही फरक पडतोय. म्हणजे तुमची तयार 14.5 होणार आहे. तयार 14 पाहिजे. त्याच्यानंतर आता शोल्डर. तर शोल्डर कसं मोजायचं हे बघा, इथं बटन लावलेलं पाहिजे. बटन असू द्या, हुक असू द्या, हे पहिलं बटन लावलेलं हवंय आणि त्यानंतर शोल्डर मोजायचं. बघा, आता इथं शोल्डर भरत आहे 10 इंच. तर 10च्या निम्म घ्यायचं, म्हणजे 10च्या निम्म 5 इंच. तर 5 इंच हे शोल्डर झालं. या पूर्ण उंचीवरतीच आपण शोल्डर टाकतोय. त्यानंतर गळा रुंदी 2 इंच. आता हे लहान माप आहे म्हणून गळा रुंदी 2च टाकली आपण. हे शोल्डर झालं, गळा रुंदी झाला. गळा रुंदी 2, शोल्डर 5.5. काय 5 टाकलं? हां, 5 घेतलं ना शोल्डर, सॉरी. हां, 5 म्हणजे 10 भरलं तर 10च्या निम्म 5. हां, 5. आणि मुंडा 5.5. 5.5 वर मार्किंग करायची आणि असं 5.5 वरतीच आडवी लाईन आखायची, म्हणजे मुंड्यावरती आडवी लाईन आखायची. त्याच्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची. आता छाती घडी कशी मोजायची ब्लाऊजची? आता ब्लाऊज हे बटन लावलेलंच हवंय आणि इथून इथपर्यंत, म्हणजे या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत कोणताही ब्लाऊज असू द्या असंच मोजायचं. तर इथे भरलं बघा 18 इंच. तर 18च्या निम्म 9 इंच, म्हणजे यांची तयार छाती घडी 9 इंच. 9 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. असं चौकोन आखून घ्यायचा. ही झाली तयार छाती आणि त्याच्या पुढे हे 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे हा मागचा मुंडा आहे. मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं. इथं मुंड्याचा मध्य करायचा. मुंड्याचा मध्य हे 1.5 इंचाचं मार्किंग आणि हे तयार छाती घडी हे 3 पॉईंट्स जुळवायचे. हा झाला मागचा मुंडा. आता काय राहिलं? मागचा गळा टाकायचा राहिला. आता मागचा गळा कसा मोजायचा? हे बघा, असं इथं शोल्डरपासून टेप पकडायचा आणि जिथं कुठं आहे गळा, म्हणजे जिथं गळ्याचा राऊंड आहे तिथं बघायचं. तर इथं 10.5 वरती गळ्याचा राऊंड आहे. 10.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. किती झालं? 11 इंच. म्हणजे 11 इंचावरची पूर्ण उंची झाली. इथे खाली 2 इंच चौकोन आखून घ्यायचा. हा पहिल्यांदा पूर्ण उंचीचा हा चौकोन, म्हणजे गळ्याची ही उंची झाली. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे. गोल टाकायचा, पंचकोनी, पानगळा, चौकोनी, कोणताही टाका. आता इथे आपल्याला गोल टाकायचा आहे. हा झाला पाठीमागचा भाग तयार. बरोबर. आता हा जसा आहे तसा कट करून घ्यायचा. हे याच्यामध्ये कोणाला डाऊट्स आहेत का विचारा. नवीन आहेत 2-3 जणी, त्यांना
काही प्रश्न आहे? जसा आहे तसा आखून घ्यायचा हा. आता पुढील भागामध्ये 1 इंच अजून वाढवायचं. पुढील उंचीमध्ये अजून 1 इंच ऍड करायचं पुढील भागासाठी. आता बघा या पुढील भागामध्ये काय काय चेंजेस करायचे. पुढील गळा टाकायचा, पुढील मुंडा टाकायचा. आता मुंडा टाकताना काय करायचं, जो आपण जेवढा घेतला होता तेवढा आखून घ्यायचा. मुंडा 5.5 घेतला होता, तो चौकोन आखायचा आणि मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये फक्त अर्ध्या इंचाचा अंतर असतो, म्हणून इथं काय करायचं, अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं आणि व्यवस्थित असा पुढील मुंड्याचा आकार द्यायचा. या मागच्या मुंड्यावर लगेच अशी खाट मारायची नाही, तर चुकून आपण तो मुंडा घेऊ शकतो पुढं सुद्धा. आता पुढील गळा, गळा रुंदी 2. आता पुढचा गळा आता मोजून घ्यायचा आहे ना आपल्या ब्लाऊजवरती. बघा आता इथून शोल्डर पासून घ्यायचं आहे आणि जिथं राऊंड संपतोय तिथे म्हणजे 5.5 आहे गळा तयार, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन 6 इंच, म्हणजे पूर्ण गळा आपण 6 इंच घ्यायचं. पूर्ण गळ्याची उंची 6 इंच. चौकोन आखून घ्यायचा. जर आता कस्टमरला खाली जर ब्रॉड हवा असेल तर तुम्ही इथं 2.5 सुद्धा घेऊ शकता आणि इथून असं थोडंसं पसरट घेऊन परत इथंच जुळवायचंय वरती. आता इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा. त्यानंतर क्रॉस पट्टी बघा, बटन पट्टीकडे 3.5, इकडे साईडला 2.5 आणि व्यवस्थित आकार येण्यासाठी 2.5 वर सरळ लाईन आखायची. आणि इथं 4 इंचावरती मार्किंग करून हा 3.5चा पॉईंट जो आहे तो इथं 4 वरती जुळवून घ्यायचा. म्हणजे बघा क्रॉस पट्टीचा आकार व्यवस्थित आला. बटन पट्टीकडे 3.5, इकडं 2.5, ही झाली क्रॉस पट्टी. आता बघा टक्सचं मार्किंग कसं करायचं, तर इकडं बटन पट्टीकडून 4 इंचावरती मार्किंग केलं मेन टक्सचं. तो टक्स उंचीला 2.5 इंच आणि साईडला रुंदीला अर्धा इंच वाढवायचं. हे बघा असं. हा मेन टक्सच अर्धा इंचाचं होणार आहे, बाकीचं पाव इंचाचं असतं. आणि ह्या टक्स मधलं अंतर हे 2.25 इंच ठेवायचं. 2.25, इकडे 2.25 आणि हे असं 2.25. आता एक टक्स इकडे बटन पट्टीकडे जाणार, हा कमरेच्या साईडला जाणार आणि हा मुंड्यामध्ये जाणार. आणि हे टक्स फक्त असं पाव इंचानीच वाढवायचं. हे असं ते तुम्हाला आता शिलाई करताना लक्षात येईल. एक मेन टक्स जो आहे ना तोच फक्त अर्धा इंचानी वाढवून घेतलाय. हा मेन टक्स आहे ना. हा मेन टक्स. तर ह्या पॉइंट पासून जुळवायचे ना. अहो ते असं निमुळता आणायचं ना, ते इथंच असंच येणार इथंच. म्हणजे इथं काय असं हे आलंच नाही पाहिजे. इथून थोडंसं घ्यायचं आणि इथं आणून सोडायचं, या पॉइंटला आणून सोडायचं. असं शिलाईचे टर्म मार्किंग केले ना आपण 2.25 इंचाचं. इथं 2 केलं तर चालतं आहे ना झालं तर. हां साईज नुसार थोडंसं चेंजेस करायचं ना. कळलं टक्स कसे घ्यायचे ते. आता हे जसं आहे तसं कट करायचं. बघा आपण वरचा भाग कुठं वाढवलाय, क्रॉस पट्टीच्या वर वाढवलाय. बैठो इधर नीचे. वाजते करायचं गरज नाही ना.
माझा मुलगा म्हणतो मम्मी फोटो खींचने का क्या बोली बाबा मैं तो हो गई मैम ने बोली ठीक आहे. हा झाला पुढचा भाग, हा पाठीमागचा भाग, हा पुढील भाग आणि ही क्रॉस पट्टी. आता कट करायचा आहे, तो अगोदर कट करायचा नाही. म्हणजे पाठीमागच्या भागावर वरून आपण पुढील भागाचं कटिंग करतोय ना, त्यामुळं तो लगेच कट नाही करायचा, शेवटी कट करायचा पाठीमागचा गळा.